मी ही 4 पानं इथे ठेवलेली आहेत. हे पान तुमचं आहे. काय आलं असेल माझ्या हातात? +10. +10 कन्फर्म. 100%. तुमच्या नशिबाचा कौल आहे विदूषक. काय आहे 3 हा आकडा माझी जन्मतारीख आहे 12. बर 1 + 2 = 3. माझा जन्म झाला आहे मार्च महिन्यात. माझा इथं देखील नंबर आहे 3रा. 1 2 3 आणि हा प्रश्न होता तिसरा. त्यामुळे 1 2 3 +10च यायला पाहिजे. यायलाच हवं होतं. पण आता हा जोकर आलाय. मग आता तुम्ही खेचणार की +10 घेणार? +10. खेचायचे नाहीयेत? नको. तुमच्या खात्यात 10% जमा होत आहेत. अभिनंदन. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. पण तुम्ही फक्त इथे खेळायलाच आलात का? माझ्याशी गप्पा नाही का मारायच्या तुम्हाला? आता तुम्ही म्हणालात विजयजी की 3 आकडा तुम्हाला लकी आहे. आणि आज तारीख सुद्धा आहे 12. त्याची बेरीज येते 3च. म्हणजे लकी असायलाच हवं तुमच्या मते. बरं ठीक आहे. गायत्री तुम्ही सांगा. तुमच्या कामाचं स्वरूप सांगा पूर्ण. एकतर ते लहान मुलांना अबॅकस ते आहेत चालू. प्ले स्कूल आता नवीन चालू झालेली आहे. प्ले स्कूल मध्ये म्हणजे मुलांना गाणी खेळणं वगैरे असं शिकवतात की काही ज्युनियर सिनियर ह्याचा ग्रुप आता आम्ही चालू केलाय. तर त्याच्यामध्ये इंग्लिश मराठी दोन्ही मीडियम मधून आम्ही मुलांना शिकवतो. आणि गाणी आणि हे तर असतंच सगळीकडे. तर त्याच्या बरोबरीने आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज जितकं मुलांना देता येईल तर त्याचा प्रयत्न करतो. ते कसं? म्हणजे आता एक छोट्या छोट्या गोष्टी जशा सिलेबस मध्ये असतात की वाळू बाटलीत भरणे किंवा विटांवरून चालणे की त्याच्यामुळे त्यांचं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त इम्प्रूव्ह होतं. तर अशा छोट्या छोट्या माध्यमातून आम्ही लक्ष देतो. किंवा एक ट्रिप असते आमची महिन्यातून एकदा. तर तेव्हा आम्ही छान जाऊन दंगा करून तेवढंच त्यांचं ऑब्झर्वेशन किती मुलांचं वाढलंय त्याची पण टेस्ट होती. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतो. काय म्हणजे आत्ताच्या पिढी या छोट्या मुलांबद्दल काय सांगाल? ती खूपच शार्प आहेत. त्यामुळे आपण कुठल्या पद्धतीनं त्यांना हँडल करू तितकं ती आपल्याला छान आउटपुट देतात. त्यामुळे उलट जास्त जबाबदारी आई वडिलांची आणि टीचर्सची आणि सगळ्यांची. मला हेच विचारायचं होतं की मुलांमध्ये पूर्ण कॅपॅसिटी भरलेली आहे सध्या. फक्त ती चॅनलाइज करणं हे जास्त महत्वाचं काम आता आहे. त्यामुळे ते चालू आहे. आणि त्याचबरोबर माझा नवरा आहे तर त्याच्या घरातून पूर्ण सपोर्ट जो लागतो सगळ्यात महत्वाचा तो मिळतो. त्यामुळे टेन्शन फ्री बाहेर काम होऊ शकतं. मिस्टर आलेत? हो आले. सांगा मला एवढे सगळे व्याप त्या आता सांभाळतायत. त्यातून त्या घरात वेळ देऊ शकतात? ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला नक्कीच ती 100% असते तिथं. गरज आहे म्हणजे ज्या वेळेला ज्या पद्धतीनं पाहिजे ज्या ठिकाणी ती त्यावेळेला ती त्या ठिकाणी. आणि मग तुम्ही काय पद्धतीने त्यांना सपोर्ट करता? तिला जो एक्सपेक्ट असेल ज्या वेळेला त्या पद्धतीनं तो सपोर्ट करतो मी. तुमचं दोघांचं लव्ह मॅरेज का? हो लव्ह मॅरेज. कुठे भेटलात? आम्ही एक कंपनी होती त्या कंपनीमध्ये भेटलो. साधारण 9-1 वर्ष झाली त्या गोष्टीला. दोघेही एकत्र कामाला होतात तिथे तुम्ही भेटलात आणि मग प्रपोज केलं? हो. तुम्ही केलं का गायत्री? नाही मीच केलं प्रपोज. तुम्ही केलं? येस. काय सांगितलं? गाणं म्हणून दाखवलं? मी गाणं म्हटलं असतं तर नक्कीच तिनं नाही म्हटलं असतं. नाही म्हटलं म्हणून हो म्हटलं. पळून गेल्या असत्या का गाणं म्हटलं असतं तर? मग त्यांनी गाणं म्हटलं का? नाही कोणीच नाही म्हटलं त्यामुळे बहुतेक. तर आता 3 प्रश्न झालेले आहेत. आता 4था प्रश्न आहे आणि या प्रश्नापासून 2 नियमांची भर पडणार आहे. पहिला नियम -10. जर तुमचं एखादं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा होतील. आणि दुसरा नियम जर सलग 2 उत्तरं चुकली तर तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागेल. हा आहे तुमच्यासाठीचा 4था प्रश्न. शास्त्रज्ञांना डायनासॉरची अश्मीभूत झालेली अंडी नुकतीच जिथे सापडली ते राज्य कोणतं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक, पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तुमची उत्तरं माझ्याकडे डिपॉझिट झालेली आहेत. तुम्ही काय उत्तर दिलंय यावर बरंच काही अवलंबून आहे. आपण ते बघणारच आहोत. काय उत्तर दिले तुम्ही? कर्नाटक.
काही वाचलं याच्याबद्दल? नाही, अंदाजे उत्तर आहे. ठीक आहे. गायत्री, काय उत्तर दिलं? तामिळनाडू. का बरं? वाटतंय असं वाचल्यासारखं. खात्री नाहीये. नाही. आणि विजयजी? तामिळनाडू. 100% खात्री आहे? नाही, 50% आहे. 50% आहे. टीव्हीवर मी ऐकल्याचं आठवते मला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू. तुम्हा दोघांच्याही खात्यात 10% जमा झालेले आहेत. विनोदजी, तुमच्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत. पुढचा प्रश्न खेळताना जरा जपून खेळा, कारण सलग 2 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागेल. विनोदजी, मलाच तुम्ही म्हणालात की तुम्ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये आहात. हो. तुमचं सगळं शिक्षण तिकडे यालाच झालं, नाशिकला वगैरे? हो, नाशिकला म्हणजे 1ली ते 10वी नाशिकला झालं. नंतर मग पुढे 10thला चांगले मार्क्स मिळाले, मग पॉलिटेक्निकला नंबर लागला, मग तिकडे मी डिप्लोमा मेकॅनिकल केलं. ते कुठे? अहमदनगर. अहमदनगर. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर. आता त्यावेळेस तसं परिस्थिती नव्हती आणि तशी तेवढे काय त्याला उपलब्धी तशी नव्हती की समजा जे आता कॉन्व्हेंट जे स्कूल निघालेत, परत नवीन फॅसिलिटीवाले स्कूल आता परत हे मॅडम जे करतायत असे, त्यावेळेस असं काय कोणी करणार नव्हतं. बरोबर. ओके. आणि त्यावेळेस आपलंही असं काही असा खूप काय म्हणजे परिस्थिती बेताचीच. ओके. तर इव्हन दो की 10th नंतर की म्हणजे आपल्याला 12th नंतर सुद्धा डायरेक्ट डिग्री करता येते हे सुद्धा त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं. अरे, म्हणजे चांगले मार्क्स म्हणजे आता 10thला मला 82% पडले होते. ओके. 95ला. तर ते पडूनही नंतर मग असं झालं की लगेच मला पॉलिटेक्निक मी 3 वर्ष लगेच चांगल्या मार्क्सने पास झालो. नंतर मग कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू सिलेक्शन झालेलं, मी नोकरी जॉईन केली. पण मग कुठेतरी डिग्रीची जी होती इच्छा की आपली डिग्री आपण करायलाच पाहिजे, मग मी तो एक जॉब सोडून, आता कसं आहे की ते पॉलिटेक्निकला आहे ना, लास्ट इयरला अशी एक प्रोव्हिजन आहे की समजा तुम्हाला जर मार्क्स समजा जर वाढवायचे, फक्त तुम्ही लास्ट इयरचे पेपर्स तुम्ही परत देऊ शकता. तर म्हटलं की परत मग 2 महिने जॉब करून मी परत फॉर्म भरला लास्ट इयर ते म्हणजे करण्यासाठी. मग परीक्षा दिली, मी चांगलं प्रिपरेशन वगैरे केली, पण काय आता नशीब म्हणू का काय की मला नेमकं काळवी झालेली. तर मग मला परीक्षा देता नाही आली. म्हटलं आता करायचं काय, मग हातातली नोकरी पण सुटलेली, इकडे हे पण नाही झालेलं, आता करायचं काय. परत बाडबिस्तर गुंडाला नाशिकला आलो. हो का? हो. मग परत ती आपली फाईल, परत मग ते चक्रा सुरू. पण चांगलं म्हणजे ते तोपर्यंत स्वतःला मी बऱ्यापैकी डेव्हलप करून घेतलं होतं. म्हणजे इंटरव्ह्यू फेसिंग वगैरे हे ते टेक्निकल नॉलेज बऱ्यापैकी साऊंड करून घेतलं होतं मी. पैसा येत गेला, मग घर घेतलं, ताईचं लग्न केलं आणि आता व्यवस्थित. आता आमच्या नाशिकला यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे त्यांची बीटेकची फॅसिलिटी आहे. मग मी थ्रू पापड चॅनल आमच्या डिपार्टमेंट हेडची परवानगी घेतली, ऍप्लिकेशन केलं, मी प्रत्येक सेमिस्टरला पास होत गेलो. आता हे माझं लास्ट सेमिस्टर आहे, म्हणजे ह्या मे मध्ये मी कम्प्लीट होईल. आणि आनंदाची गोष्ट अशी की मागचे जे सेमिस्टर आहे ते मी कॉलेजलाच नाही तर पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आहे मी. क्या बात है, क्या बात है, अभिनंदन. म्हणजे लवकरच तुम्ही आता इंजिनियर होणार. निश्चित. म्हणजे विनोद वसेकरच्या नावाखाली बीटेक हे नाव लावायचं. नक्कीच एक स्वप्न माझं, ते करायचं पूर्ण होईल पूर्ण होईल तुमचं स्वप्न. विजयजी? मी बँकेत आहे, सांगितलंच मगाशी. हो. मी कॅशियरचं काम करतो. खूप जबाबदारीचं काम आहे, जोखमीचं काम आहे. आणि आता सध्या 500 आणि 1000च्या नोटांचा इतका प्रॉब्लेम आहे की या नोटा छापतात लोक, म्हणजे किंवा रिझर्व्ह बँक इश्यू करते, ते देखील गॅरंटेड सांगू शकत नाहीत की ही नोट खरी आहे का खोटी आहे. अरे बाप, क्या सिमिलर त्या येतात. आणि ती शेवट जबाबदारी त्या कॅशियरच पडते की बाबा तू घेताना तू त्या बघून घ्यायला पाहिजे होतास. आणि जर गर्दी असेल तर कदाचित तेच प्रत्येक ठिकाणी असंच होतं की विशेषतः सिटी ब्रँचेस जे आहेत तिथं प्रचंड गर्दी असते आणि लोक असे पॅकेट्सने किंवा ठोकळ्याने भरतात. तेव्हा जगातल्या कुठल्याच कॅशियरला हे बघणं शक्य नाही आहे. तेव्हा त्याच्या नशिबावरच अवलंबून आहे ते. पण साधारणतः ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसं ओळखण्याच्या खूप त्यांनी पॅरामीटर्स दिलेत. म्हणजे वॉटरमार्क असतो, तो तर म्हणजे तो पांढरा असतो, तिथे गांधीजींचं चित्र दिसू शकतं आपल्याला. सेकंड थिंग आरबीआय, ती थ्रेड जो असतो तो थ्रेड तुम्ही असं प्रकाशात बघितला तो थ्रेड देखील दिसतो. त्याचे डिजिट्स जे आहेत म्हणजे आकडे, ते ओरिजिनलचे आकडे जे आहेत ते मोठे आहेत आणि जवळ आहेत. बरं. आणि फेक किंवा डुप्लिकेटचे आकडे उंचीला म्हणजे फॉन्ट साईज लहान आहे त्याचा, आणि त्याच्यामध्ये अंतर आहे.
अंतर आहे. अंतर आहे. दुसरी गोष्ट कागदाची क्वालिटी जी आहे हा, ती ओरिजिनलची क्वालिटी फार सुपेरियर आहे. म्हणजे हाताला स्पर्श झाल्यावर कळते की ही चांगली नोट आहे. तसं मला वाटतं की सगळ्या लोकांनी सावध राहायला हो, हवं. भयंकर सावध राहायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा नशिबाचा कौल. वेगवान तोच नशीबवान. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. शाहीर साबळेंनी गायलेलं जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं कोणी लिहिलंय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वसंत बापट, पर्याय क्रमांक 2 राजा बडे, पर्याय क्रमांक 3 ग दी माडगुळकर, पर्याय क्रमांक 4 शाहीर साबळे. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. शाहीर साबळेंनी गायलेलं जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं कुणी लिहिलं आहे? पर्याय होते वसंत बापट, राजा बडे, ग दी माडगुळकर आणि शाहीर साबळे. आणि या प्रश्नाचं तुम्ही दिलेली उत्तरं आहेत विनोदजी. ग दी माडगुळकर माहिती आहे, गाणं तर ऐकलेलं असणार. माहिती आहे. गायत्री शाहीर साबळे उत्तर दिले. त्यांनी स्वतःच लिहिले असं मला वाटतंय. आणि विजयजी वसंत बापटांचं गीत आहे. तुम्हाला खात्री आहे याची? हो, खात्री आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा बढे. आपल्या महाराष्ट्राचं गौरवगीत जय जय महाराष्ट्र माझा हे कवी राजा बढे यांनी लिहिलंय. याचं संगीत श्रीनिवास खळे यांनी केलेलं आहे आणि ते गायलंय शाहीर साबळेंनी. तुमची सलग 2 उत्तरं चुकली, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागतो. हे आपण मेहनतीनेच पैसा कमावा. काय अर्थ नाही, मेहनत तर तुम्ही घेत होतात ना, बुद्धीची मेहनत घेत होतात तुम्ही. खरी गोष्ट आहे. ठीक आहे, पण यावेळेस नशिबाने साथ नाही दिली. ठीक पण खरंच आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुम्ही आत्ता जी काही तुमची स्वप्न सांगितली ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होतील. तुम्ही इंजिनियर होणार आणि तुमच्या नावासमोर विनोद वसईकर बीटेक हे लागणार नाही. आणि झी मराठीचे मी आभार मानतो की पहिलं कसं वाटायचं आम्हाला की जे प्रोग्राम मध्ये जे लोक बोलवतात काय असं तर होत नसेल ना की बा निर्मिती सावंत यांनी फोन केला की माझ्या मामाचा मुलगा आहे पाठवावर इकडे 2-3 हे इकडे तिकडचे आले असं. पण जेव्हा स्वतःहून आमच्यापर्यंत जेव्हा ह्या गोष्टी सर्व आल्यात की निश्चितच पूर्णपणे खात्रीशीर झी मराठीला याचं आभार जेवढे मानव तेवढे कमी आहे. हे एवढं व्यासपीठ आम्हाला बघायला भेटलं याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू. आत्ताचा हा 5वा प्रश्न होता तो नशिबाचा कौल आजमावणारा होता आणि तिघांचंही उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे नशिबाचा कौल कुणालाही आजमावता येत नाही आता. ठीक आहे, जाऊया 6व्या प्रश्नाकडे. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. खालीलपैकी कोणता प्रकार जीवनसत्वाचा नाही? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 के, पर्याय क्रमांक 2 डी, पर्याय क्रमांक 3 ई आणि पर्याय क्रमांक 4 एल. दोघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले गायत्री? एल. आणि विजयजी? एल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एल. दोघांच्याही खात्यात 10% जमा झालेले आहेत, त्यामुळे विजयजी तुमच्या खात्यात आहेत 50% आणि गायत्री तुमच्या खात्यात आहेत 30%.